मित्रांनो नमस्कार. चाय इन द कॅस्केडच्या नवीन प्रयोगामध्ये, नवीन एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत. हा एपिसोड खूप वेगळा आहे बऱ्याच कारणांसाठी. पहिलं म्हणजे ह्या एपिसोडमध्ये आपण कोलॅबोरेशन करत आहोत सियाटल महाराष्ट्र मंडळबरोबर, अर्थातच SMM. त्यामुळे हा एक खूप स्पेशल पॉडकास्ट होऊनच जातो. सो तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करणार आहात. सबस्क्राईब केलं नसेल तर आधी करून घ्या. आज इथे आपल्याकडे जे गेस्ट आलेले आहेत, खूपच अत्यंत हुशार, अत्यंत धीरोदात्त आणि खूप जास्त प्रकारचा अनुभव असणारे डॉक्टर रमेश गंगोळी सर. यांची ओळख मी करून देईनच, पण आपल्याकडे आज गेस्ट होस्टही असणार आहेत, ज्यांचं नाव आहे जयंत भोपटकर. सुरुवातीला मी ओळख करून देतो रमेश सरांची. आम्ही प्रेमाने रमेश काका म्हणतो त्यांना. त्यांचं गणितातलं शिक्षण म्हणजे गणितामध्ये PhD आणि त्याच्यानंतरही संगीतातला अभ्यास, संगीतातली आवड आणि गायनकला हे म्हणजे कला आणि गणित ह्याचा इतका चांगला समन्वय या सरांमध्ये आहे, की मी जेव्हा यांच्याशी गप्पा मारायला भेटलो होतो परवा, तेव्हा मला खरंच असं वाटलं, की ही मस्ट बी ऑन अ पॉडकास्ट फॉर शुअर. कारण की त्यांचा 90 वर्षाचा अनुभव, ज्याच्यात मुंबई ते केम्ब्रिज, केम्ब्रिज ते MIT, MIT ते युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन, हा जो पूर्ण प्रवास आहे, ज्याच्यात गणित, काही नोबेल लॉरिएट्स आणि संगीत आणि बरेचसे भारतातले अगदी नामवंत दिग्गज कलाकार, म्हणजे पु ल देशपांडे म्हणू नका किंवा वसंतराव देशपांडे असू देत किंवा आपले अमजद अली खान असतील, म्हणजे द लिस्ट गोज ऑन अँड ऑन. तर जास्ती वेळ न घेता मी माझ्या गेस्ट होस्टनं इथे निमंत्रित करतो, बिकॉज मी हा पॉडकास्ट घेणं, मला असं वाटतं की तेवढ्या गप्पा रंगणार नाहीत, पण जर मी जयंत भोपटकरांना जर इथे बोलवलं तर नक्कीच आपल्याला त्यांच्या बरोबर जवळीक असलेला कोणाचा एक संवाद ऐकताना जसं दोन मित्र बोलतात तसं तुम्हाला खरंच जाणवू शकेल. जयंतजींबद्दल सांगायचं झालं म्हणजे की सियाटल, व्हॅन्कुवर, शिकागो, भरपूर ठिकाणी त्यांनी अ, तबल्याचे प्रयोग किंवा तबल्याला साथीला मोठ्या मोठ्या कलावंतांसोबत ते असायचे. नाटकामध्ये त्यांनी मोठी नाटकं जसे मोरूची मावशी म्हणू नका, मातीच्या गाड्याचे प्रकरण किंवा इतर यू नेम इट, अँड ही हॅज डन मेनी प्रोजेक्ट्स इन मराठी. आय विल ऑल्सो लेट हिम टॉक अबाउट इट अ लिटल मोर. आणि हे नसताना तर जे कला झाली, मायक्रोसॉफ्टमध्ये डेटा इंजिनियर म्हणून ते कामालाही आहेत. बट हे सगळं नसताना एक फिजिकल ॲक्टिव्हिटी ज्याला म्हणतो की असावी स्पोर्ट्स, तर ही इज अ व्हेरी ग्रेट सायकलिस्ट. ही गोज फ्रॉम सियाटल टू पोर्टलंड, STP ज्याला म्हणतात. जवळजवळ 208 मैलांचा प्रवास 1 किंवा 2 दिवसात करायचा हा प्रयास असतो. तसं त्यांनी भरपूर वर्ष केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या 2 लोकांचा संवाद तुम्हाला ऐकायला खूप आवडेल. एक टेक अवे म्हणून भरपूर गोष्टी यातनं तुम्हाला मिळतील इन टर्म्स ऑफ संगीत असेल, गणिताची आवड म्हणून ज्यांना कुणाला असेल, किंवा एक जस्ट वेगळे व्यक्तिमत्व म्हणून की ज्यांना आपल्याला जाणून घेतल्यावर असं लक्षात येतं की अरे, आपल्या आयुष्यातही किती वेगळे रंग असतात आणि किती प्रकारच्या लेयर्स असतात जे आपल्याला लक्षात येत नाहीत, किंवा आपण आपल्या स्वतःच्या आयुष्याकडेही बघायचा दृष्टिकोन कुठल्या प्रकारे बदलू शकतो किंवा नवीन प्रकारे विचार करू शकतो हे आपल्याला कळेल. त्यामुळे आय विल इन्व्हाइट माय गेस्ट होस्ट. नमस्कार मंडळी. महाराष्ट्र मंडळाच्या सौजन्याने आजचा हा पॉडकास्ट आणि चाय इन द कॅस्केड्स या दोन्ही संस्थांचे जे उपक्रम आहेत या उपक्रमाला शुभेच्छा देतो. त्या दोन्ही संस्थांचे आभार मानतो आणि आजच्या आपल्या मान्यवर गेस्ट रमेश काका गंगोळी यांचं पुन्हा एकदा इथं स्वागत करतो. नमस्कार काका. नमस्कार. जवळजवळ 31-32 वर्षांपूर्वी मी जेव्हा या शहरामध्ये आलो प्रथम, तेव्हा मला कोणीच माहीत नव्हतं इथं. आणि तुमचा बालपणीचा मित्र सुभाष नाडकर्णी यांनी मला तुमचा नंबर दिला होता आणि मला एवढंच सांगितलं की अरे काही घाबरू नकोस, रमेशला फोन कर, सगळं काही बरं होईल. आणि अगदी तसंच झालं. तुम्हाला फोन केला आणि त्यावेळी क्रिसमसची सुट्टी होती म्हणून तुमच्या बैठकी वगैरे सगळ्या बंद होत्या आणि तुम्ही सांगितलं की जेव्हा जानेवारीत पुन्हा सुरू होतील तेव्हा जरूर ये. आणि मला वाटतं पहिल्याच गुरुवारी मी तिथं आलो होतो बैठकीमध्ये, तेव्हाच तुमच्या सगळ्यांची भेट झाली. आणि तो दिवस अजूनही मला आठवतो आहे, अगदी काल झाल्यासारखाच. आणि त्यानंतर नुसतीच आपली ओळख नाही तर आपली मैत्री पण झाली आणि लकीली आपला घरोबाही झाला. आणि त्याबद्दल मी स्वतःला खूपच भाग्यवान समजतो. तेव्हा आपला हा जो 32 वर्षांची ही जी ओळख आहे, त्याला अनुसरून आजचे जे काही आपल्या गप्पा होणार आहेत,
आपण अशा गप्पा बऱ्याचदा मारलेल्या आहेत, परंतु आता असं फॉर्मली गप्पा मारताना खूप वेगळंही वाटतंय आणि मजा येणार आहे यात शंकाच नाही. सुरुवात करतो ते म्हणजे तुमच्या सुरुवातीचे जे दिवस. मला माहिती आहे की तुमचा जन्म बंगळूर इथं झाला आणि मुंबईत तुमचं शिक्षण झालं, बालपण गेलं. तर त्यासंबंधी विचारायचं होतं की गणिताची आवड तुमच्यात पहिल्यांदा कशी निर्माण झाली आणि भारतातले बालपण किंवा जे शालेय शिक्षण यांनी तुमच्या शैक्षणिक वाटचालीवर कसा काय प्रभाव टाकला? मी बालपणी पहिली शाळा म्हणजे सेवा सदन प्रायमरी स्कूल. तिथे एक बाई होती, रुक्माबाई तल्लूर. त्या बाईने माझ्यावर फार प्रेम केलं असं म्हणायला हरकत नाही. तर तिच्या प्रयासामुळे थोडंसं मला हिंदी पण त्यावेळी शिकायची आवड झाली आणि तिने मला हे रुजवलं की आपली संस्कृती, भारतीय संस्कृती, त्याचा पाया संस्कृत भाषेवर बसलेला आहे. आणि हा धडा तिने मला जेव्हा दिला, त्यावेळी फार लहान होतो मी, पण तो मला आठवतो अजूनपर्यंत. तर बालपणाचं शिक्षण मी सेवा सदनमध्ये केलं आणि नंतर काही वर्षानंतर मी जेव्हा ज्याला आपण हायस्कूल म्हणतो त्या शाळेमध्ये रुजू व्हायच्या आधी आम्ही घर बदललं आणि आनंदाश्रम सोसायटी म्हणून जिथं होती तिथे आम्ही राहायला आलो. आणि रॉबर्ट मनी शाळा म्हणजे जवळच होती. शाळेची घंटा वाजल्यानंतर मी जर बाहेर पडलो तर जवळजवळ 2 मिनटात मी जाऊ शकतो तिथे. सो त्या बालपणी म्हणजे आणि ते त्यावेळी तिथे एक रानडे मास्तर होते आणि गणितामध्ये माझी रुची नव्हती तेवढी, कारण खरं म्हटलं म्हणजे दुसऱ्या इयत्तेमध्ये जेव्हा मी होतो त्यावेळी गोखले आणि नाईक यांचं पुस्तक गणिताचं पुस्तक आम्ही त्या अभ्यास करत असू. त्या पुस्तकामध्ये काहीतरी असे हे असतात, गणिताचे प्रॉब्लेम्स असतात. आणि त्यावेळी रुपये, आणे आणि पैसे, 1 रुपयामध्ये 16 आणे, 16 आण्याचे 1 आण्याचे 4 पैसे आणि 1 पैशाचे 3 पै. आता गणितामध्ये गोखले नाईक असं काहीतरी असे प्रॉब्लेम्स असायचे. त्यामध्ये भागाकार वगैरे करून नंतर जे उत्तर येतं त्याचे किती रुपये, किती आणे, किती पैसे आणि किती पै. आणि त्यामध्ये मला रस नव्हता आणि मी चुका करायचो. तर दुसऱ्या इयत्तेमध्ये जेव्हा मी एक परीक्षा घेतली त्यामध्ये मी गणितामध्ये नापास झालो. तर मला ते सोसेना. मी घरी येऊन आईला सांगितलं की हे चांगलं नाही आहे, आय डोंट लाईक दिस. ती म्हणाली काय हरकत नाही, तू प्रयत्न कर. आणि मग कसं मारून मुटकून काहीतरी झालं आणि ती आता मी पास केली. नंतर जेव्हा रॉबर्ट मनी शाळेमध्ये जेव्हा आम्ही भूमिती आणि जॉमेट्री आणि बीजगणित म्हणजे अल्जेब्रा त्याचा अभ्यास जेव्हा सुरू झाला तेव्हा मला खरं कळलं की हाच विषय जरा चांगला आहे. म्हणजे जो ॲबस्ट्रॅक्ट असं म्हणतो ना, ते जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून मला गणितामध्ये जास्ती काही त्रास नाही झाला. मला असं वाटतं की ज्याला आपण डिटेल्ड माइंड म्हणतो ते मला पसंत नव्हतं. जर ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग, दॅट वॉज माय फेवरेट टॉपिक. सो दॅट्स हाऊ आय स्टार्टेड विथ मॅथमॅटिक्स. व्हेरी गुड, थँक्यू. आत्ता तुम्ही संस्कृतबद्दल पण बोललात, परंतु तुमची मातृभाषा कोकणी, त्याचबरोबर मराठी, इंग्रजी आणि हिंदी म्हणजे एकूण 5 भाषांचा तुम्ही वापरलेल्या आहेत.
त्याच्यावरनं विचारायचं होतं की म्हणजे त्या 5 भाषांवर प्रभुत्व आहे असं म्हणता येईल. यातील संस्कृत भाषेबद्दल थोडंसं मला कुतूहल आहे. कारण तुम्हाला श्रीमंत जगन्नाथ शंकर मुरकुटे म्हणजे शंकर शेठ. जगन्नाथ शंकर शेठ यांची शिष्यवृत्ती तुम्हाला त्यात मिळालेली होती. तर त्यासंबंधी थोडं सांगाल का? आणि त्या संस्कृतचा उपयोग उर्वरित आयुष्यात कसा काय झाला? आमच्या शाळेत 4थ्या इयत्तेमध्ये आम्हाला एक दुसरी भाषा शिकायची, सेकंड लँग्वेज ज्याला म्हणायचं आहे. त्यावेळी आमच्या शाळेत फ्रेंच किंवा संस्कृत ह्यामध्ये एक भाषा आम्ही शिकायचा निर्णय घ्यायचा 4थ्या इयत्तेत. तर मी संस्कृत घ्यायचा निर्णय केला. मग कित्येक लोक म्हणत असत की अरे तू संस्कृतशाला घेतो, ही भाषा क्लिष्ट आहे आणि आता जागृत नाही आहे, वापर नाही आहे या भाषेचा. तू कदाचित पुढे फ्रान्सला गेलास तर फ्रेंच जरा तुला आवडेल. मी म्हटलं कोणाला माहिती मी कुठे जाणार आहे, आणि फ्रेंच त्यावेळी जर गेलो त्यावेळी शिकेन मी, पण आपल्या संस्कृतीचा पाया म्हणजे त्यावेळी मला लहान होतो पण दृढ संबंध होता, मत होतं माझं की आपल्या संस्कृतीला, संस्कृत भाषेचा पाया जो आहे तो अनमोल आहे. आणि त्यावेळी माझ्या शाळेमध्ये एक रानडे मास्तर होते, त्यांना आम्ही रानडे शास्त्री म्हणायचो. ते विदुर होते त्यांची, आणि त्यांना शाळेच्या एका इमारतीमध्ये लहानसं घर त्यांनी फ्लॅट त्यांना दिला होता आणि ते तिथेच राहत असत. आणि ज्यावेळी मी संस्कृतचा अभ्यास सुरू केला त्यांना कळलं की मला त्या भाषेमध्ये रस आहे, आणि ते मला म्हणायचे की तू जवळच राहतोस तर शाळा झाल्यानंतर घरी जाऊन नाश्ता वगैरे कर आणि परत ये, मी तुला काहीतरी धडे देईन संस्कृतचे. आणि त्याचं पाठांतर अगदी दांडगं होतं बरं का. ते कुठलेही श्लोक म्हणायचे आणि काही तुम्ही म्हणालात तर शेरे मारायचे असे की संस्कृतमध्ये. हां, तर त्यामुळे मला संस्कृतमध्ये फार रस आला आणि त्यांच्या दिग्दर्शनावरून मी माझे परीक्षेतले पेपर्स मी संस्कृतमध्ये लिहायला सुरुवात केली. क्या बात आहे. आणि त्यावेळी कदाचित जेव्हा शिकत होतो ते मी व्याकरणामध्ये काहीतरी काही चुका वगैरे व्हायच्या, पण ते मला चुका सुधारून कसं करायचं वगैरे, आणि त्यांनी मला पुष्कळ व्याकरणाचे धडे दिले, संस्कृत व्याकरणाचे. तर त्यावरून मी जेव्हा SSCची परीक्षा झाली त्यावेळी मी माझा पेपर संस्कृतमध्ये लिहिलेला. अरे वा. दॅट्स हाव आय गॉट दिस शंकर शेठ ऑल्सो. आय सी. ऑफकोर्स मी जे संस्कृतमध्ये लिहिलं ते विवेचक होतं, फक्त संस्कृतमध्ये लिहिलं म्हणून मला ती शिष्यवृत्ती मिळाली नाही. राईट. ओके. संस्कृत, गणित आणि इतर सुद्धा बऱ्याच विषयांमध्ये तुमचं प्रभुत्व आहेच आणि पहिल्यापासूनच होतं. आणि त्याबद्दल एक छोटीशी आठवण सांगावीशी वाटेल, ती म्हणजे अशी की सुभाषने मला सांगितलेली. सुभाष म्हणायचा की रमेशमुळे आम्हाला खूप ओरडा पडलेला आहे, कारण प्रत्येक वेळी आम्हाला कमी मार्क मिळाले की बाबा, मला वाटतं त्यांचे वडील आणि तुमचे वडील मित्र होते, जवळचे मित्र होते. तेव्हा ते सांगायचे, अरे हा बघ रमेशला कसे चांगले मार्क मिळाले आहेत, नाही तर तू असं. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्याच्यामुळे तुमच्यामुळे त्याला ओरडा बसला होता. एनिवेज, पुढे जाऊया आपण. त्यानंतर शालेय शिक्षण, कॉलेजचं शिक्षण सगळं झाल्यानंतर आपण केम्ब्रिजला गेलात आणि मग त्यानंतर तिथून अमेरिकेला सुद्धा आलात, MITला. तिथं नोबेल पारितोषिक विजेते जॉन नॅश यांच्या हाताखाली आपण टीचिंग असिस्टंट म्हणून होता.
तो अनुभव कसा होता आणि त्यांच्याकडून गणिताच्या विचार पद्धतीबद्दल तुम्ही काही शिकलात का? मी जेव्हा MITला आलो सन 1958मध्ये, पहिल्याच सेमेस्टरमध्ये दुसरा एक विद्यार्थी होता, त्याचं नाव अल्बर्तो गाल्मारिनो. तो इटालियन होता, पण वाढलेला अर्जेंटिनामध्ये. आणि त्याचं युनिव्हर्सिटी शिक्षण सोर्बॉन पॅरिसमध्ये झालं होतं. आणि तो पण पहिल्या वर्षाचा विद्यार्थी होता आणि आम्ही दोघे एकाच क्लासमध्ये होतो. तर आम्हा दोघांनाही नॅशचे असिस्टंट म्हणून नेमणूक झाली. सहसा काय होतं की प्रत्येक प्रोफेसरला एक टीचिंग असिस्टंट असतो, पण ह्या बाबतीत 2 दिले होते. कारण तो विषय जे नॅश शिकवत होता त्यावेळी, तो विषय अगदी नवा होता आणि त्यांनी काहीतरी काम केलं होतं नॅशने त्या विषयावर, आणि जरा क्लिष्ट होता विषय आणि जास्त कोणाला माहीत नव्हता. आम्हाला पण माहिती नव्हतं. सर आमची नेमणूक झाली आणि आम्ही नॅश मंगळवारी आणि गुरुवारी शिकवायचे दुपारी 4 ते 5:30 क्लास असायचा. आणि त्यावेळी ते आता गुरुवारी संध्याकाळी क्लासमध्ये जे होमवर्क द्यायचे ते कसं परीक्षा करायची त्याची याबद्दल आम्हाला सांगायला नॅश आम्हा दोघांना घेऊन ही यूज टू गिव्ह अस अ मील डिनरसाठी. ते MITला कॅफेटेरिया होता, तिथे जाऊन ते सांगायचे या बाबतीत या प्रॉब्लेमला असं व्हॉट यू शुड लुक फॉर. अच्छा. आणि आम्ही ती गुरुवारी ती पेपर घेऊन घरी जायचो आणि पुढल्या मंगळवारी ते ग्रेडिंग वगैरे करून परत आणायचो. सो हा अनुक्रम होता. थँक्सगिव्हिंगची वेळ आली आणि त्यावेळी मला आणि अल्बर्तो गाल्मारिनो वेगवेगळे नॅशने असं म्हटलं की तुम्ही मला येऊन भेटा. मला शनिवारी आणि अल्बर्तोला रविवारी सकाळी येऊन भेटा. आता मला काय माहिती नव्हतं काय आहे ते. तर मला घेऊन गेले मेमोरियल ब्रिजवर तिथे MITला. म्हणाले की आय एम टॉकिंग टू यू बिकॉज यू आर फॉरेन स्टुडंट्स, यू हॅव कनेक्शन्स विथ युनायटेड नेशन्स, but I just want you to warn the United Nations that we are going to be attacked by aliens. आता असं म्हटल्यानंतर मला वाटलं की काहीतरी चाललं आहे, समथिंग इज रॉंग हिअर. पण इज अ बिग प्रोफेसर ना, आय डोंट वॉन्ट टू से एनिथिंग. पण आलो परत. सोमवारी जेव्हा आम्ही परत आलो फॉर द क्लासेस, मला अल्बर्तो म्हणाला की असं असं झालं, तुला माहिती आहे ना, तसंच केलं का तुला? होय. असं काहीतरी चाललेलं आहे, प्रकृती बिघडलेली आहे या माणसाची, आपल्याला चेअरमॅनला सांगायला हवं. तर तुम्हाला अल्बर्तो म्हणाला तू माझी भाषा मातृभाषा इटालियन आहे आणि इंग्रजीवर माझं प्रभुत्व नाही आहे, तुला चांगलं प्रभुत्व आहे, तूच सांग. त्यावेळी विलियम टेड मार्टिन नावाचे गृहस्थ होते, ते अध्यक्ष होते, म्हणजे हेड ऑफ डिपार्टमेंट आहे MIT. त्यांच्या ऑफिसमध्ये आत जायच्या आधी रूथ गुडविन नावाची एक बाई होती. वी यूज टू कॉल हर द रेसिडेंट ड्रॅगन. ती मार्टिन साहेबांना जास्त काही त्रास होऊ नये या विषयावर जरा तर प्रचूर असायची. आणि तिथे गेलो, तिला म्हटलं की आय हॅव टू नीड टू सी मिस्टर प्रोफेसर मार्टिन. व्हॉट अबाउट? सो आय सेड, मी त्याला सांगितलं की नाही, हे अशी बात आहे की तुम्हाला सांगता येत नाही मला, इट कन्सर्न्स अ फॅकल्टी मेंबर. मी तर आणि टेड मार्टिन आत होते तिथे, त्यांनी ऐकलं काय होतं आहे ते. ओके, हू इज हिअर, कम ऑन इन. सो मी गेलो आत आणि त्यांना सांगितलं की मला जरा भित्रा आहे मी आणि मला भीती अशी वाटते की
एखाद्या फॅकल्टी मेंबरबद्दल मी तक्रार वगैरे नाही, पण तुम्हाला सूचना करायची आहे. आणि म्हणजे काय झालं आहे, मी सांगितलं काय झालं होतं. तर म्हटलं नाही नाही, आम्हाला माहिती आहे समथिंग इज रॉंग, डोंट वरी, इट्स ओके, डोंट वरी अबाउट इट, विल टेक केअर. अच्छा. आम्ही परत आलो. नेक्स्ट डे ट्यूजडे क्लास, नॅश इज गॉन. अच्छा. दिस इज आफ्टर थँक्सगिव्हिंग. तिथे काय होतं MIT मध्ये त्यावेळी, आफ्टर थँक्सगिव्हिंग द क्लासेस वेंट ऑन फॉर one week or 10 days. After that, they broke for 3 weeks. The students came back in January. आणि त्यांच्या परीक्षा, ज्या कोर्सच्या परीक्षा होत्या त्या जानेवारी 14-15 तारखेला होत असत. सो त्यांचे म्हणजे साधारण 10 दिवस, म्हणजे 3 or 4 सेशन्स क्लासेस घ्यायला विद्यार्थी यायचे. Alberto and I had to finish the course. And we had to work very hard because विषय नवीन होता आणि आम्हाला काही ते माहीत नव्हते. सो दॅट वॉज हार्ड. ऑफकोर्स नॅशचे अनुभव जे झाले ते सिल्विया नासरनी एका पुस्तकामध्ये नमूद केलेले आहेत. ब्युटिफुल माइंड नावाचं पुस्तक आहे तिचं. कित्येक वर्षानंतर ती जेव्हा पुस्तक लिहित होती, सिल्वियाने मला फोन केला. त्यावेळी मी इथे होतो सिॲटलला. तर मी त्याला हा मजकूर सांगितला आणि मी म्हटलं की पुष्कळ वर्ष झाली, त्या कदाचित माझ्या म्हणजे स्मरणशक्तीमध्ये काहीतरी व्यत्यय झालेला असेल, तर तुम्ही आल्बर्तोला विचारा आणि मी काय म्हटले सांगू नका, आणि तुम्ही कम्पेअर करा दोन्ही गोष्टी. अँड शी कॉल्ड मी बॅक अँड शी सेड नाही, यू टोल्ड मी द एक्झॅक्टली द सेम थिंग. करेक्ट. सो दॅट वॉज माय एक्सपिरियन्स विथ नॅश. अच्छा. आणि ब्युटिफुल माइंड नावाचा चित्रपट सुद्धा येऊन गेला होता. रसल क्रोनी मला वाटतं त्याच्यात काम केलं होतं. ही मला वाटतं गोष्ट जी तुम्ही सांगताय ती 1958-59 सालची असावी, बरोबर? हां, 58-59 अकॅडमिक इयर. बरोबर. त्या व्हेरी फर्स्ट सेमेस्टर ॲट MIT. अच्छा, आय सी. तेव्हाच्या मला काही गप्पा आपल्या यापूर्वी झाल्या होत्या, त्यातनं आठवत आहेत. एक म्हणजे की दिलीप, तेव्हा मला वाटतं दिलीप वॉज अ बेबी, तुमचा सगळ्यात मोठा मुलगा. ही वॉज बॉर्न इन 1959. आणि तुम्हाला एकदा त्याला घेऊन तुमच्या क्लासमध्ये जाऊन शिकवावं लागलं होतं. तर तो किस्सा ऐकायला आठवेल, पण ऐकायला आवडेल. परंतु आत्ता तुम्ही जे मार्टिन सर म्हणालात तेच होते का की जे त्या किस्स्यामध्ये होते? अच्छा. तर तो जर किस्सा सांगाल का, मजेदार? जेव्हा दिलीप 1 वर्षाचा होता तेव्हा शांताने बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करायला सुरुवात केली होती. आणि ॲज अ पार्ट ऑफ अवर स्टडीज तिला एक प्रॅक्टिकम करायला जरा दूरचं जायचं होतं. शाळा डेफ लोकांची शाळा होती, बिकॉज शी इज स्पेशलाइज इन डेफ एज्युकेशन. तर काय व्हायचं की आम्ही बेबी सिटिंगला व्यवस्था केली होती. ग्लेना डिलॅप म्हणून नावाची बाई होती, आणि शांता सकाळीच जायची आणि ती सबवे घेऊन जायची. मी साधारण 9 वाजता दिलीपला घेऊन बेबी सिटरकडे ठेवून मी शिकवायला जायचो. आणि गाडी एक पर्टिक्युलर प्लेस आय यूज टू पार्क, MITच्या पार्किंग लॉटमध्ये. आणि शांता जेव्हा परत यायची ती गाडी घेऊन दिलीपला घेऊन घरी जायची, अशी व्यवस्था होती. तर एकदा काय झालं, मी दिलीपला घेऊन गेलो त्या ग्लेना डिलॅपच्या घरी, आणि ती म्हणाली की मला बरं नाही आहे आणि मी तुम्हाला फोन करायचा प्रयत्न केला होता काल, पण जमला नाही, तर आता मी घेऊ शकत नाही त्याला. आता काय करणार मी? तो बेबी सीटमध्ये होता, 1 वर्षाचा मुलगा त्यावेळी. आणि मी त्याला घेऊन गेलो शाळेमध्ये, लेक्चरमध्ये. आणि
खिडकीच्या खाली जो हीटर वगैरे चांगला होता तो झोपला होता चांगला. डिडंट वेक अप. माझा क्लास संपला, बेल वाजली, तर बेलमुळे तो उठला आणि त्याने काहीतरी आवाज केला असा. सो मी त्या क्लासला म्हटलं की हां, यू कॅन ऑल्सो वेक अप नाऊ. यू आर क्ल्यू टू वेक अप. सो आता हा किस्सा मला वाटतं जगप्रसिद्ध झाला तिथे. तर मला ते नॉर्मन लेव्हिन्सन म्हणून ग्रॅज्युएट स्टुडंट रिझॉर्ट होते, त्यांचा फोन आला. आय हॅड अन ऑफिस ॲट MIT ॲट द टाइम, टीचिंग असिस्टंट ऑफिस. ते म्हणाले की प्लीज कम अँड सी मी. सो मला जरा भीती वाटली, काय मे बी आय डिड समथिंग रॉंग हिअर. सो आय टोल्ड हिम दॅट in fact, I took Dilip there, you know. And he said, I hear you had a very young audience member today. So I said, yes. And I explained to him what had happened. नाही म्हणाले, काय हरकत नाही, आय डोंट माइंड यू टेकिंग इट. पण तुला असं सांगायचं आहे की माझी आय हॅव अन ऑफिस हिअर अँड माय सेक्रेटरी हॅज अन adjoining ऑफिस. एनी टाइम दिस हॅपन्स, ब्रिंग हिम हिअर. वी विल लव्ह टू हॅव हिम. गुड. So it was very nice. या ग्रेट, थँक्यू. मला वाटतं तुम्ही सियाटलमध्ये समवेअर इन द अर्ली 60s 62. मध्ये आलात. आणि तेव्हा अर्थात इतकी मराठी मंडळी नव्हती, इतकी भारतीय मंडळीसुद्धा नसावीत. मला माहिती आहे माझा तुमच्याबरोबर चा संबंध 30 वर्षाचा आहे, परंतु त्याहूनही दुप्पट असा असलेला संबंध तुमच्या इतर जे मान्यवर लोक आहेत, ज्योती सामंत म्हणा किंवा प्रकाश आणि नंदिनी लिमये म्हणा, अनिताताई भट म्हणा, यांच्याशी तुमचा आलेला आहे. तेव्हापासून आत्तापर्यंत जवळजवळ 6 दशकांहून अधिक काळ आपण इथं आहात. तर या काळात बराच बदल घडलेला आहे. या काळात वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा कोणकोणत्या महत्त्वाच्या सांस्कृतिक बदलांना तुम्हाला सामोरं जावं लागलं? जरा गहन प्रश्न आहे. आम्ही जेव्हा इथे आलो 62 साली, त्यावेळी इथे भारतीय लोकांची संख्या अगदीच कमी होती. मला वाटतं काय 20 कुटुंबं असतील त्यावेळी. आणि काही लोक बोईंगमध्ये काम करत असत आणि युनिव्हर्सिटीमध्ये फक्त 3च असे शिक्षक होते जे भारतातून आले होते. आणि त्यावेळी ज्या बायका इथे होत्या त्याने एक जरा संच केला होता आणि शांताला त्याने आमंत्रण दिलं आणि शांता त्यांच्या भेटायची, महिन्याला एकदा भेटायचे लोक. आणि कधी कधी आम्ही एकत्र होऊन कुठेतरी बाहेर जेवायला वगैरे जायचो. नंतर काही वर्षानंतर की त्यावेळी काय होतं, मला वाटतं प्रेसिडेंट केनेडीनी जेव्हा इमिग्रेशन कायद्यामध्ये बदल केले, ते अस्तित्वात आले मला वाटतं 65 किंवा 66 साली आले होते. त्यानंतर एकंदर भारतीय लोकांची संख्या वाढायला सुरुवात झाली. आणि तेव्हापासून तरी पण मला वाटतं काय 100-150 एवढेच लोक होते. पण जेव्हा जॉन्सन नंतर त्याने बदल केले इमिग्रेशन लॉमध्ये, तेव्हा भारतीय लोकांची संख्या इथे विपुल झाली. अच्छा. आता थोडंसं शास्त्रीय गायन, जो आपला दुसरा छंद आहे, तिकडे थोडंसं वळूया. तर भारतीय शास्त्रीय गायन आणि गणित या दोन्ही शाखांमध्ये तुमचं योगदान आहे. तर या दोन्ही क्षेत्रांमध्ये तुम्हाला काही साम्य किंवा असा संबंध दाट असा काही जाणवतो का? जाणवतो, जरूर जाणवतो. ह्याबद्दल मी एक लेख लिहिलेला आहे. त्याचं असं झालं की बेंगळूरमध्ये एक संस्था होती, अजून आहे, त्याची सिल्वर ज्युबिली म्हणजे रौप्य महोत्सव मला वाटतं 1980 का
जवळजवळ त्या साली झाला होता. तेव्हा त्याने मला निमंत्रण दिलं होतं, काहीतरी तुम्ही एक लेख वगैरे पाठवा. मी पाठवला होता आणि तो लेख म्युझिक अँड मॅथमॅटिक्स असा होता. त्यामध्ये मी थोडं विवेचन केलेलं आहे आणि माझ्या अनुभवाप्रमाणे असं मला वाटतं आहे की मला पुष्कळ असं कधी कधी पार्टी वगैरे असतात, तिथे लोक म्हणतात की हां तुम्हाला म्युझिकमध्ये रुची आहे आणि मॅथमॅटिक्समध्ये आहे. हे साहजिकच आहे नाही का, तुम्ही म्हणता तालाची संख्या मोजायला वगैरे वगैरे. मी त्यांना म्हणत नाही की म्हणजे असं आहे की हे कादंबरी लिहायला शब्दांचं व्याकरण लागतं, पण विवेचन व्याकरणाचं होत नाही कादंबरीमध्ये. तसंच जेव्हा आपण म्हणतो की हां तुम्हाला तालाबद्दल गणिताबद्दल रुची असल्यामुळे तुम्हाला संगीतामध्ये आवड आहे, इट्स इज लाईक सेईंग दॅट टू राईट यू हॅव टू नो द डिक्शनरी. तसं नाही, पण काहीतरी काय मनाच्या ज्या अवस्था असतात त्या दोन्ही क्षेत्रामध्ये एकच तऱ्हेच्या असतात असं मला वाटतं. तर कारण आपण समजा की तुम्हाला एक गणिताचं काहीतरी कोडं सोडवायचं आहे, तर आपण विचार करायला सुरुवात करतो की हे कसं काय होईल, कुठलं तंत्र इथे चालेल आणि आपल्याला उपयोगी होईल. तर मनाची अवस्था अशी असते की आम्हाला ठीकसं माहिती नाही, पण साधारण या दिशेने गेलं तर काहीतरी होईल अशी जरा आपल्याला कल्पना येते आणि कधी कधी ती कल्पना बरोबर ठरते. संगीतामध्ये पण तुम्ही जेव्हा गायला सुरुवात करता, तुम्ही आधी कुठे जाणार ते तुम्हाला माहिती नसतं बरोबर. तरी पण एखाद्या दिशेने आपण पाऊल पाडवायचं आणि त्या दिशेला काहीतरी आपण थोडेसे अलंकार वगैरे करायचे. अशा अवस्थेमध्ये आपण काहीतरी अस्वस्थ अवस्थेत असतो आणि त्या दोन्ही अवस्था म्युझिक किंवा मॅथमॅटिक्समध्ये एकाच तऱ्हेच्या असतात. अच्छा. पण कधी कधी असं का होतं की काहीतरी कल्पना येते आणि आपण त्या कल्पनेच्या मागे जातो आणि कल्पना ती रुचिर होते आणि ते यशस्वी होते. तर ह्या दोन्ही अवस्था एकाच तऱ्हेच्या असतात आणि त्यामुळे म्युझिक आणि मॅथमॅटिक्समध्ये मनोस्थिती एकाच तऱ्हेची असते. दोज आर द थिंग्स. आणि ताल काउंटिंग किंवा असं काय दिस इज मामुली, नथिंग टू डू विथ इट. याबद्दल मी तो एक लेख लिहिला. तो इथे जॉन राहन म्हणून प्रोफेसर होता म्युझिक स्कूलमध्ये. तो ही सॉ इट ऑन द वेब, समबडी पुट इट ऑन द वेब. त्यावेळी वेब वॉज इन द अर्ली 80s. वेब वॉज जस्ट इट वॉज ॲक्च्युअली नॉट इवन द वर्ल्ड वाईड वेब. करेक्ट. But somehow he came across it. Then he wanted me to submit it for publication here. So, अच्छा. anyway. काका, तुमच्या शास्त्रीय गायनाच्या शिक्षणाकडे आता वळतो थोडासा. तुम्ही पंडित KG गिंडे यांच्याकडून शिक्षण घेतलं. तसंच शरद काका गद्रे यांच्याकडून सुद्धा, जे मिराशी बुवांकडून शिकले होते, बरोबर आहे, त्यांच्याकडून सुद्धा घेतलं शिक्षण. तर त्या शिक्षणासंबंधी आणि हे बालपणात न घेता मध्यम वयाचे आपण असताना सुरू केलं, तर तेव्हा त्यानंतर म्हणजे ते शिक्षण इतक्या उशिरा सुरू केल्यानंतरसुद्धा त्या दोघांच्या शिकवणीत म्हणा किंवा त्यांच्या शैलीमध्ये जे काही फरक होते, त्या सगळ्याचा प्रभाव कसा पडला तुमच्या सांगीतिक शिक्षणावर? 1977 साली जितेंद्र अभिषेकी इथे आले होते. ते इथे यायच्या आधी पंडित रविशंकरच्या संस्था त्यांनी स्थापन केली होती LA मध्ये. तिथे ते एक महिना शिकवायला होते आणि त्यानंतर अभिषेकी बुवा इथे आले. त्या वर्षी शांता आणि माझी आई भारतात गेल्या होत्या.
सो मी घरी एकटाच होतो, कारण इट वॉज समर, जुलैमध्ये आले होते, जुलै 13th ऑफ जुलै. आणि त्यावेळी आय हॅड NSF ग्रँट अँड आय हॅड सम रिसर्च स्टुडंट त्यावेळी. सो मी जाऊ शकलो नाही भारताला, पण शांता वगैरे गेले होत्या. ते अभिषेकी बुवा आमच्याकडे राहिले. मंगेश मुळे तबलाला आला होता आणि विश्वनाथ कान्हेरे पेटी वाजवला. आणि त्यांच्याबरोबर एक त्यांचा शिष्य पण होता, देवळे, शशिकांत देवळे. तर आमच्या घरी उतरले होते आणि आमच्या मित्रमंडळीने काहीतरी पदार्थ वगैरे करून आणायचे किंवा मी आय ऑल्सो यूज टू कुक. सो वी स्टेड विथ अस फॉर अबाउट एक 10 दिवस. आम्ही शरद आणि मी बुधवारी संध्याकाळी रियाज करायला जमायचो. ते जितेंद्रने बघितलं. तर जितेंद्र म्हणाला की तुम्हाला दोघांना चांगली रुची आहे या विषयामध्ये, मी उद्या तुम्हाला सकाळी बसूया आपण, मी तुम्हाला काहीतरी बंदिशी रेकॉर्ड करून देतो. त्यावेळी माझ्याकडे एक TC D5M सोनी यंत्र होतं आणि त्याच्यावर मी रेकॉर्डिंग केली आणि ती अप्रतिम आलेली. आणि कित्येक रागामध्ये त्यांनी एक बंदिश अशी, आणि विवेचन वगैरे काही केलं नाही, पण ते म्हणाले की तुम्हाला रियाज करायला हे बरे पडेल, तुम्ही ह्या बंदिशी शिका आणि कसे म्हणजे फ्रेजेस कसे चालतायत त्याचा जरा अभ्यास करा, तर तुम्हाला हे जरा उपयुक्त होईल. इट वॉज व्हेरी नाईस. आणि त्यावेळी मला वाटलं की ही संधी आलेली आहे, पण जसं आपण मॅथमॅटिक्स म्हणतो आम्ही, मॅथमॅटिक्स इज नॉट अ स्पेक्टेटर स्पोर्ट. म्हणजे काय की तुम्ही फक्त बघून करत, यू हॅव टू प्लंज इन टू रिअली इट्स लाईक स्विमिंग. यू कॅन्ट स्टँड ऑन द पूल साईड अँड से थिओरेटिकली हाऊ आय विल स्विम. तुम्हाला पाण्यात जावं लागेल. सो तर मला वाटलं की आता काहीतरी शिकायला हवं. सो त्यावेळी शरद होता इथे आणि वी यूज टू प्ले स्क्वॉश टुगेदर. मी त्याला म्हटलं की तुम्हाला शिकवतोस का? तो म्हणाला बघूया, विल सी. ही गिव्ह मी अ टेस्ट. मी काय गातो फ्रेजेस ते तू गा. सो ही टू सिंग ए फ्रेज. And fortunately, I was able to sing exactly what he was. So he said, okay, you are ready. I was at that time 45 years old. 1980, this was happening. I was born in 1935. So he said, you are too old to start doing all the... So we should just start singing together. And you play, tu raag pick up kar. And you have questions, I'll answer them. So we started our sessions at that time. We used to get together. गुरुवारी संध्याकाळी आम्ही जमायचो. And त्यावेळी दीपकर गांगुली was in town. And he used to come and play tabla. And harmonium कधी कोणी असायचं. Omar Nuri came later, but he used to come. सर मी सुरुवात केली त्यावेळी. So that's how I started learning. तुम्ही बैठकीचा आता उल्लेख केलात, तशीच आपली ओळख झाली. मी तुमच्या एका बैठकीला एका गुरुवारी आलो 94 साली आणि तेव्हापासून आपली ओळख झाली. त्या बैठकींमध्ये दर गुरुवारी व्हायच्या त्या संध्याकाळी. मला वाटतं 8:30ला आपण बसायचो आणि 10पर्यंत चालायच्या, किंवा 8ला बसायचो. 8ला बसून 10पर्यंत मला वाटतं चालायच्या. आणि त्यात तुम्ही दोघं तर गायचात, पण दीपंकर तबल्याला असायचा, कधी मी असायचो, कधी शिरीष कोटी असायचा, बरेच लोक असायची. तशीच पेटीला सुद्धा ओमारचं तुम्ही नाव घेतलं, मोहन खांडेकर असायचा. सो आपण असे बरीच लोक अशी बसून एकत्र बसून वाजवायचो आणि तुम्ही गायचात वगैरे. तर ही प्रथा तुम्ही कधीपासून सुरू केलीत? म्हणजे आत्ता मला वाटतं म्हणताना तुम्ही म्हणालात की 80 सालापासून तुम्ही सुरू केली, ते कधीपर्यंत चालली? कारण शरद काका माझ्या मते 2010 साली गेले, परंतु त्यानंतरसुद्धा बैठक चालू होती. तर ते कधीपर्यंत होते? आणि त्यात नुसतेच आत्ता मी जी नावं घेतली ती नाहीत, तर बरेच
प्रसिद्ध कलाकारसुद्धा भारतातून आलेले आहेत. मला माहिती आहे की एकदा पंडित सत्यशील देशपांडेसुद्धा होते तिथं आणि असे बरेच होते म्हणजे. सो त्या संबंधी काही सांगाल का थोडंसं? हो ना, आम्ही सुरुवात जेव्हा केली ती फक्त त्यावेळी जास्त लोक येत नसत आमच्याकडे. ते आम्ही ज्यावेळी रोझवेल्ट स्कूल जवळ होतो त्यावेळी आम्ही राहत होतो, तिथे आम्ही सुरुवात केली आणि ती मला वाटतं आम्ही 1980 साली सुरुवात केली. त्याच वर्षी मला वाटतं हे वसंतराव देशपांडे आले होते इथे 1980 साली. त्यांचा कार्यक्रम रोझवेल्ट शाळेमध्ये झाला होता. मधुवंती गायले होते आणि आमच्याकडे राहिले होते. आणि मग ते म्हणाले की पुढल्या वर्षी मला वाटतं पुढल्या वर्षी किंवा त्याच्या 2 वर्षानंतर परत येईन मी आणि त्यावेळी मी भाई काकांना घेऊन येईन, पुलांना घेऊन येईन. क्या बात. पण ते जमलं नाही कारण त्यांचं निधन झालं. ही डायड इन 82 आय थिंक. सो त्यावेळी आम्ही सुरुवात केली रियाज करायला आणि आधी कोणी येत नसत. वी वर ट्राईंग टू लर्न इट. शरद वॉज अ व्हेरी गुड सिंगर आणि त्याला चांगली तालीम होती आणि तालावर प्रचंड प्रभुत्व, म्हणजे ॲब्सोल्युटली परफेक्ट. आय हॅव नेव्हर सीन हिम मेक ए मिस्टेक इन ताल. I didn't have that kind of talent, but I learned slowly from him, आणि मग मी जेव्हा माझ्या डिपार्टमेंट मॅथमॅटिक्स डिपार्टमेंट, आय वॉज चेअर फॉर सम इयर्स. जेव्हा माझी ती मुदत संपली त्यावेळी मला 1 वर्षाची सबॅटिकल मिळत असे. त्यावेळी मी त्याला प्रोवोस्टला असं म्हटलं की मला आता संगीतामध्ये जरा रस आलेला आहे. आणि त्यावेळी डॅन न्यूमन नावाचे गृहस्थ होते, ते ही वॉज इन एथनोम्युझिकॉलॉजी ॲट युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन. त्यांच्या कोर्सला मी जरा असिस्ट करायचो. तर ते वेन ही बिकेम द डिरेक्टर ऑफ द स्कूल ऑफ म्युझिक, तो मला म्हणाला की तू वाय डोंट यू टेक ओव्हर माय कोर्स. सो आय टोल्ड द प्रोवोस्ट की मला अशी संधी आलेली आहे, मी सबॅटिकल घेतो, 1 वर्षी सबॅटिकल मला मिळते, पण मी ती 3 विंटर क्वार्टर्समध्ये घेईन इन्स्टेड ऑफ, कारण आय वुड लाईक टू गो टू इंडिया ॲट दॅट टाईम अँड स्टडी लिटल बिट. ते म्हणाले ठीक आहे, दॅट्स फाईन, यू कॅन डू दॅट. अँड दॅट्स वेअर आय स्टार्टेड गोईंग टू गिंडेजी ॲट दॅट टाईम. गिंडेजी मला असं म्हणाले की हे बघ, तुला गायक म्हणजे महफिलीचं गायक व्हायचं नाही आहे, तुला बंदिशी शिकायच्या आहेत, रागाचं ज्ञान पाहिजे वगैरे, तर तू माझ्याबरोबर गायला सुरुवात कर, काहीतरी येईल, जे काही येईल ते, पण तुला अभ्यास कसा करायचा आणि बंदिशी कशा व्हायच्या त्याचं काहीतरी मिळेल तुला. सो दॅट्स हाऊ आय स्टार्टेड विथ गिंडेजी. आणि गिंडेजींकडे तर खजिनाच होता. अरे बाबा, कॉम्पोजिशनचा. एक किस्सा तुला सांगतो. त्यांना आमंत्रण आलं दिल्लीहून, दिल्ली नाही, कानपूरहून. तिथे एक संस्था होती त्यावेळी, आणि त्यांना म्हटलं गेलं की तुम्ही तुमच्या काही बंदिशी तुम्हाला मुखोद्गत आहेत त्या रेकॉर्डिंग होईल का? चालेल म्हणाले. तर त्यांनी तिथे गेले, रेकॉर्डिंग सुरुवात केली आणि मला वाटतं काहीतरी त्यांना वाटलं होतं काय 8 तास 10 तास काही रेकॉर्डिंग, 8-10 तास रेकॉर्डिंग केल्यानंतर फक्त 1 थाट पुरेसा होता. एका थाटाचे जे राग त्यांना माहिती होते त्या बंदिशी त्यांनी रेकॉर्ड केले. ते अचंब्यामध्ये गेले ते सगळे लोक. तर मग दे गॉट मोर टाईम आणि ही रेकॉर्डेड इट. आय हॅव द होल सेट ऑफ रेकॉर्डिंग. अच्छा. इट टूक ऑलमोस्ट 80 hours of recording. Oh wow. To go through all the thoughts. He was an amazing memory. आणि ते SCR भट म्हणून गृहस्थ होते, ते आणि गिंडेजी ध्रुपद जुगलबंदी म्हणायचे. आणि काही तिहाई किंवा असे प्रकार चालले होते
ते कुठून कुठे जायचं आहे तुम्हाला सांगायला आय हॅव सम रेकॉर्डिंग ऑफ इट. दे आर ॲब्सोल्युटली अमेझिंग. अच्छा. अमेझिंग. कोर्स देवर नॉट. त्यांचा गळा ते काळ्या 2मध्ये गायचे. बापरे. तर काळी 2मध्ये त्यांचा गळा बरोबर नव्हता. मी त्यांना एकदा विचारलं, तुम्ही असं का केलं? काळी 1मध्ये किंवा पांढरी 1मध्ये तुम्ही काय? ते म्हणाले की आम्ही रतनजनकडे जेव्हा गेलो ते काळी 2मध्ये गायचे. सो त्यांनी मला म्हटलं की नाही हे जमणार नाही मला, तुम्ही काळी 2मध्ये गायला पाहिजे. दॅट वॉज नॉट द राईट आय सी. नोट फॉर देम. असं संगीताबद्दल बोलतोच आहोत तर अर्थात रागमालाकडे यायला हवं. तुम्ही फाउंडिंग मेंबर आहात रागमालाचे. ते करण्यामागचं, ती संस्था स्थापन करण्यामागचं प्रेरणास्थान काय होतं हे एक जाणून घ्यायला आवडेल. अभिषेकीची व्हिजिट जी झाली 77 सालमध्ये, त्यावेळी त्याने आम्हाला बंदिशी वगैरे दिल्या. त्यामुळे आम्हाला असं वाटायला लागलं. त्याच्या आधी आम्ही कधी कधी गायक वगैरे कोण वादक यायचं इथे आणि आम्ही त्यांना आमंत्रण द्यायचो. त्यावेळी भारतीय लोकांची संख्या जास्त नव्हती इथे, तरी पण आम्ही पैसे थोडे गोळा करून त्यांना बोलवायचो आणि कोणाच्या घरी व्हायचं कार्यक्रम. तर त्यावेळी निरंजन बेनेगल तुम्हाला माहिती असतील ते इथे होते. तर ते म्हणाले की आपण कदाचित आपण एक संस्था स्थापन करूया. सो म्हटलं की ठीक आहे. सो त्यावेळी इथे युनिव्हर्सिटीमध्ये गृहस्थ होते, ही वॉज अ म्युझिशियन. त्यांनी एक संस्था स्थापन केली होती अशी. त्याच्याकडून मी आर्टिकल्स ऑफ असोसिएशन वगैरे जे असतात ना त्याची एक प्रत आणली आणि वी स्टार्टेड रागमाला विथ दॅट. 501c3चा अर्ज केला आणि काही दिवसानंतर आम्हाला ती मंजूर झाली IRSकडून. सो वी स्टार्टेड. व्हेरी गुड. पहिला कार्यक्रम आम्ही रागमालातर्फे केला तर कुमुद नगरकरचा कार्यक्रम केला. तिथे इट वॉज आय थिंक इट वॉज इन दॅट व्हॉट वॉज दॅट स्कूल ऑफ म्युझिक नियर ऑन कॅपिटॉल हिल. मला लक्षात नाही. आय विल रिमेंबर इट लेटर. आय सी. एनिवे तिथे झाला होता कार्यक्रम कुमुद नगरकर. बरं. आय सी. या संस्थेने, ही संस्था आजही चालू आहे आणि या संस्थेने अमेरिकेत भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारात कशी काय मदत केली आहे ह्याबद्दल काही तुम्ही सांगू शकाल? आम्ही जेव्हा ही संस्था स्थापन केली त्यावेळी वी डिडंट हॅव मच ऑफ अ बजेट. इथे डॅन न्यूमन इथे आले त्या वर्षी ना, मला वाटतं इट वॉज 1984 और समथिंग लाईक दॅट. ही केम प्रोफेसर ऑफ म्युझिकॉलॉजी. त्यावेळी आम्ही अशी क्लुप्ती केली की नॅशनल एंडावमेंट फॉर द आर्ट्स, त्यावेळी दे यूज टू हॅव अ प्रोग्राम. त्यांना ग्रँट्स द्यायचे लोकांना, संस्थेला. तर पण त्याला अशी अट होती की ते जेवढे पैसे देतील तेवढेच पैसे जर संस्थेने घातले पाहिजेत. तर आमच्याकडे तेवढे पैसे नव्हते त्यावेळी. पण जेव्हा काही कलाकार इथे यायचे त्यांची व्यवस्था करायला आम्ही त्यांच्या कोणाच्या घरी व्यवस्था करायचो. आणि मी त्यांना एक पत्र लिहिलं की आम्ही वी आर अ स्मॉल इन्स्टिट्यूशन पण वी कांट प्रोव्हाइड फायनान्सेस, बट आम्ही आमचे जे स्वयंसेवक असतात ते आर्टिस्टला इथे पाहुणचार देतात, त्यांची सोय करतात, त्यांना हिंडायला मदत करतात, त्यांना जेवायला व्यवस्था करतात. ते पण काहीतरी द्यायचं आहेत, म्हणजे दिस इज अ इन काइंड कॉन्ट्रीब्युशन. सो आम्ही पत्र लिहिलं NEAला की यू शुड कन्सिडर दीज इन काइंड कॉन्ट्रीब्युशन्स ॲज लाईक कॅश. जी आता US गव्हर्नमेंटमधून लोक प्रवासाला जातात ते कुठल्याही शहरात राहिले तर त्यांना काहीतरी एक पर डीएम अलावन्स असतो. तर तुम्ही प्रत्येक कलाकार जे येतात
त्यांना पर डीम अलाउन्स देते गव्हर्मेंट देते त्याप्रमाणेच आम्ही त्यांना 7 दिवस आम्ही व्यवस्था केली तर वी शुड काउंट इट ॲज अ कॉन्ट्रीब्युशन ऑफ दॅट काइंड. आणि रिमार्केबली द NEA board agreed to that. So we started getting NEA grant. We got 3 NEA grants between 83 and 89. अरे वा, ग्रेट. And they used to give us liberal amount of money, and because of this, we used to get the equivalent of the whatever members contributed. So we built up an endowment of about $30,000, अरे वा, which was in that day quite a big amount. येस येस, So that helped us quite a bit. व्हेरी गुड. रागमाला जसं मी मगाशी म्हटलं तसं आजही चालू आहे. आत्ता 2 आठवड्यापूर्वीच पंडित सतीश व्यास संतूर ते त्यांचा कार्यक्रम इथं झाला. पंडित मुकुंदराज देव यांची त्यांना तबल्याची साथ होती आणि त्या दोघांचाही सहवास मला मिळाला रागमालामुळे. आणि पुढेही अशीच चालू राहील यात शंकाच नाही आहे. त्यात त्या संस्थेमुळे इथे बऱ्याच नामवंत अशा व्यक्ती इथं आलेल्या आहेत सिॲटलला. हुज हू म्हणता येईल असं शास्त्रीय संगीतातल्या. त्यातली मी काही नावं घेणार आहे आणि मग त्यातल्या आपण 1-2 लोकांबद्दल काही तुम्हाला आठवणी असतील तर आपण बोलूया. पंडित जितेंद्र अभिषेकी, शोभा गुरटू, पंडित भीमसेन जोशी, उस्ताद बिस्मिल्ला खान, पंडित रविशंकर, उस्ताद अमजद अली खान, पंडित बुद्धदेव दासगुप्ता, उस्ताद अल्लार खा, उस्ताद झाकीर हुसेन. हे तर सगळे त्याच्यामध्ये होतेच. आणि आत्तापर्यंत मी म्हटल्याप्रमाणे पंडित सतीश व्यास त्याच्यामध्ये होते. तर आणि हे बरीचशी मंडळी यातली तुमच्या घरीच उतरायची. राईट. सो डेफिनेटली तुमच्याकडे काही आठवणी असतील, मजेदार म्हणा किंवा काही त्यातनं शिकण्यासारख्या अशा, तर 1-2 आठवणी सांगाल का? अवश्य. भीमसेनजी जेव्हा ते आले होते 1994 साली, ते येणार होते अशी मला वार्ता मिळाली की दे हॅड कम थ्रू स्पीक मॅके. तर त्यावेळी इथे अशोक इमानेनी नावाचा मुलगा होता, तो विद्यार्थी होता युनिव्हर्सिटीमध्ये आणि तो चांगला गायक, कर्नाटकी गायक पण चांगलाच गायक होता. आणि त्याने मला म्हटलं की आय वॉज अ फॅकल्टी ॲडवायझर फॉर स्पीक मॅके. ते म्हटलं की भीमसेनजी येत आहेत, तुम्ही व्यवस्था कराल का काहीतरी. मी ठीक आहे म्हटलं. त्यावेळी भीमसेनजींचा एक पुतण्या, सख्खा पुतण्या नाही पण कुटुंबातला पुतण्या, एक समावेशमध्ये राहायचा. तर अशोकला ते माहिती होतं आणि त्याने व्यवस्था केली होती तिथे राहणार आहेत भीमसेनजी म्हणून. भीमसेनजी जेव्हा न्यूयॉर्कला आले त्याने मला फोन केला की घेतला फोन. मी भीमसेन बोलतो आहे. हा नमस्कार पंडितजी, काय करू शकतो? नाही, मला छोटूने सांगितलं आहे की सिॲटलला गेलास तर रमेशकडेच राहायचं. छोटू म्हणजे माझे गुरु, किंडे. ते लहानपासून धारवाडपासून मित्र होते. अच्छा. तर म्हटलं दांधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2, असं झालं आहे, तुम्ही या अवश्य. तर मी असं येतो आहे पण जरा सावधान, कारण कुटुंब पण येत आहे आणि 2 एक तबला प्लेयर आणि तबलजी आणि पेटीवाला यांची व्यवस्था होऊ शकेल का? तुम्ही काळजी करू नका, तुम्ही या, आपण काहीतरी करू. आता काय, बुधवारी त्यांचा कार्यक्रम होता आणि ते सोमवारी येणार होते आमच्या घरी, बरं का. शोभा गुरतूचा कार्यक्रम इथे शुक्रवारी झाला आणि शोभा आणि शांता लहानपासून मैत्री, कारण ती धारवाडला असायची आणि शांता यूज टू गो धारवाडला जायची ती इन द शाळेच्या सुट्टीच्या दिवसामध्ये. आणि शोभा वॉज अ लिटल ओल्डर, पण शांताची कझिन होती नलिनी कोडिकल म्हणून. आणि शालू मुर्डेश्वर इज द मदर ऑफ दोज 3 रिमार्केबल यंग विमेन. एक चित्रा पालेकर, अरुंधती चट्टोपाध्याय आणि द 3 मोस्ट टॅलेंटेड विमेन. आणि शालू वॉज माय मेंटॉर इन अ वे. शी वॉज ओल्डर दॅन मी. कोणी गायक व्हायचं, लक्ष्मीबाईला कार्यक्रम असायचा कोणाचा तरी, शालू यायची आणि मला घेऊन जायची
तिथे. मी तर 8-10 वर्षाचं होतो त्यावेळी. एनिवे, तर व्हॉट वॉज आय टॉकिंग अबाउट? आठवण भीमसेन जोशी. येस, भीमसेन आले. त्यांनी मला फोन केला न्यूयॉर्कहून. मी भीमसेन बोलतो आहे. तर छोटूने मला सांगितलं तिथं तुझ्याचकडे राहायचं आहे. म्हटलं ठीक आहे या. त्यावेळी काय होतं, शोभा गुरुतूचा प्रोग्राम शुक्रवारी झाला आणि व्यवस्था अशी केली होती तिचा प्रोग्राम व्हॅन्कूवरला होता रविवारी आणि ते सोमवारी सकाळी तिला रवाना करायचे होते तिथून घेऊन एअरपोर्टला. मला रविवारी तिचा फोन आला सकाळी की मला ते करमत नाही आहे, मी तुझ्याच घरी परत येईन रविवारी संध्याकाळी आणि मग मंगळवारी माझी फ्लाईट आहे, तुम्हाला एअरपोर्टपर्यंत पोचवू शकशील का? आय सेड ऑफकोर्स नो प्रॉब्लेम. आता त्यावेळी माझी आई, शांताची आई, शोभा गुरुतू हॅड 3 people विथ हर, कारण तिची सून आणि नात बरोबर होती. तिचे 2 अकॉम्पनिस्ट, भरत कामत आणि दॅट बंगाली गाय. एनिवे, आणि भीमसेन come with his wife and 2. So we had many bedrooms, but it was not possible to arrange everybody. So ज्योती सामंत मला म्हणाली की काळजी करू नकोस, शोभा आणि आमच्या घरी राहील. आणि ते तबलजी वगैरे होते ते मोहन खांडेकरकडे राहणार होते. गोस्वामी म्हणून होता, बरं, सनातन गोस्वामी. कारण मला वाटतं शोभाताई सुद्धा मुलगी का सून कोणाबरोबर तरी आले हो ना, मुलगी आणि सून. बरोबर मुलगी आणि नात, सून आणि नात. सून आणि नात. तर हाऊ टू अकॉमोडेट ऑल ऑफ देम, यू नो. We had air beds, you know, so we used that, you know. And then because of that, Jyoti Samant said to this. So I said, okay. शोभाला घेऊन तो मुलगा आला, त्याने गाडी ड्राईव्हमध्ये ठेवली आणि तो आत आला. शोभा केम टू द किचन आणि देन शांता टोल्ड हिम लगेच तिथेच ठेव गराजमध्ये. देन शोभा सेड, कित्याक अशें कित्याक करता तूं तरी? सो शोभा शांता टोल्ड हर, अशीच वेवस्था केल्या तुका थंय रावून. अरे हें जावचें ना, तूं म्हजी भेण न्ही, तो हांगा जमनीर दिसता हांव पळय, यू नो. I'll sleep on the floor here. गोंयचे कोंकणी आमचे. So Shanta, then he said, what to do? We managed somehow. We had air beds. Right. And in my mother's room, one person slept on the floor, and in another room, like we somehow managed with that whole thing. And Bhimsen ji and came, and they had, when they stayed, I gave them the whole basement near our music room, those 2 bedrooms, you know. And we had a session when Bhimsen sang his, मी काय गाऊ? अरे वा. म्हटलं, अण्णा तुम्ही तुमचे अभंग गा, कुठलाही अभंग गा. सो he sang that Bhimpalas abhang, you know. अच्छा. Beautiful, it was wonderful. वा. And then Shobha sang a little bit, you know. अच्छा, वा, अप्रतिम. शांता काकूंचा उल्लेख केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणारच नाही. अर्थात आपल्या अर्धांगिनी आमच्या सगळ्यांच्यासाठी आदराचं स्थान तेवढंच. त्यांची आणि तुमची ओळख कशी झाली? कारण तुम्ही आत्ता बोलत असताना नलूताईंची पण त्यांचा पण उल्लेख केलात, म्हणून मला ते आठवलं. त्यांची ओळख कशी झाली, तुमची त्यांच्याशी ओळख कशी झाली हे सांगाल का? हो, सांगतो. मी आनंदाश्रम सोसायटीमध्ये राहायचो, ती ग्रँड रोडजवळ असायची, रॉबर्ट मिल साईडजवळ. शांता तिथे नव्हती त्यावेळी. म्हणजे मला वाटतं 1950 साली 49 त्या साली शांता तिथे आली. 50 साली मी एल्फिन्स कॉलनीमध्ये रजू झालो होतो. त्याच वर्षी माझा ॲक्सिडेंट झाला आणि आय लॉस्ट माय आर्म ड्युरिंग दॅट टाईम.
Shanta had moved in to Anandashram in 1949. I didn't know her at that time. पण त्यावेळी आम्ही असं करायचो की आमची पुस्तकं जी कॉलेजची होती, अभ्यासाची पुस्तकं, ती कुठल्याही वेगळ्या विद्यार्थ्याला पुढल्या वर्षी जी रुजू होत त्यांना आम्ही द्यायचो. तर मला जी पुस्तकं मिळाली होती, आय हॅड डन वेल इन SSC, सो आय हॅड गॉट स्कॉलरशिप आणि बक्षीस मिळाली होती पुस्तकासाठी. सो आय डिडंट हॅव टू स्पेंड एनी मनी फॉर द टेक्स्ट बुक्स. ती पुस्तकं मी शांताला दिली. शांता गॉट, आय मीन शी केम दॅट इयर टू एल्फिन्स्टन कॉलेज 1951. दॅट्स वेरी वी फर्स्ट मेट. अच्छा. आणि तिला वेन इंटरमिजिएटमध्ये जेव्हा आली, शी हॅड टेकन मॅथमॅटिक्स बिकॉज शी वॉन्टेड टू स्टडी इकॉनॉमिक्स लेटर. सो I helped her with the mathematics. So when Napoleon said that the way to a man's heart is through his stomach, because चांगली काहीतरी पाकशास्त्राची कला तिला दाखवली माणसाला की तो खुश होतो असं. So I told Shanta later, many years later, that the way to a woman's heart is through her brain. Yeah. Wow. Because I got to her by teaching her mathematics, you know. And then she told me that one day after my lesson, she said, "You are marrying me." So I said, "Eka payavar tayar." Wow. So we became very good friends. छान छान. पुन्हा एकदा जरा संगीताकडे येतो मागे. भातखंडेजींचा जो ग्रंथ आहे त्याचा अनुवाद तुम्ही अलीकडेच केलात आणि तो इंग्रजीमध्ये अनुवाद केला. तर तो करीत असताना त्यात सगळ्यात जास्त समाधान देणारी अशी कोणती गोष्ट होती किंवा आव्हानात्मक अशी कोणती गोष्ट होती? आणि या कार्यामुळे भारतीय संगीत, त्याचा प्रसार आणि त्याचं एकंदर जागतिक स्तरावर त्याचं एक स्थान, ह्याच्यात काय बदल होऊ शकेल याबद्दल काही सांगाल? भातखंडेंनी जे ग्रंथ लिहिले होते ते मराठीमध्ये लिहिले होते. आणि त्यावेळी सुशिक्षित लोकांना महाराष्ट्रामध्ये तरी थोडंफार संस्कृत ज्ञान असायचं. त्यामुळे त्यांनी जे मध्यकालीन ग्रंथातले संस्कृत उतारे आपल्या ग्रंथात समाविष्ट केले येतोय त्याचा अनुवाद नाही केला. ते गृहीत धरून चालले की लोक जे सुशिक्षित लोक असतात त्यांना संस्कृताची माहिती असते आणि त्यांना काही ते यामध्ये अनुवाद करायला नको. पण हे जे गृहीत होतं ते ज्या काळी ते ग्रंथ लोकांपर्यंत पोहोचले, म्हणजे 1940 जवळजवळ 1940 या साली, त्यावेळी लोकांची प्रवृत्ती अशी नव्हती की त्यांना एवढं संस्कृत माहिती होतं. त्यामुळे ते संस्कृत उतारे जे होते ते त्यांच्या लिखाणामध्ये किंवा त्यांच्या विवेचनामध्ये ते गृहीत धरून चालले की ते लोकांना श्लोकात जे म्हटलं आहे ते कळेल. आणि दिस वॉज नॉट अ गुड असम्पशन. तर मी जेव्हा त्याचा अनुवाद करायला सुरुवात केली तर मी म्हटलं की या संस्कृत उतारांचा अनुवाद केलाच हवा, केला आणि त्याबद्दल टिप्पणी पण द्यायची, नोट्स. जे त्यावेळी म्हणजे त्या सांस्कृतिक पाया जो होता त्यावेळी महाराष्ट्रामध्ये, त्याबद्दल जेव्हा मी त्याचा अनुवाद करत होतो तेव्हा त्या काळची स्थिती कशी होती ते त्यांना माहिती नसावं. पण मला थोडासा पण तो अनुभव होता. म्हणजे ऑफकोर्स ज्यावेळी त्यांचे ग्रंथ प्रकाशित झाले होते तेव्हा मी फारच लहान होतो. तरी पण माझ्या मराठी वाचनामुळे किंवा माझ्या मराठी सांस्कृतिक पायाबद्दल जो विकास झाला होता त्यामुळे मला कल्पना होती की त्या काळचा अनुभव कसा असावा. आणि त्यामुळे मी पुष्कळ त्या अनुवादामध्ये फुटनोट्स दिले आहेत, कॉमेंटिंग ऑन सम ऑफ दीज सामाजिक जे संदर्भ होते
त्याचा उल्लेख करून काहीतरी उतारामध्ये ते केलेलं आहे. आणि काही लोकांनी जे वाचलेले आहेत ते ग्रंथ, ते म्हणाले की ह्या टिप्पणी आम्हाला फारच उपयुक्त झाल्या. कारण आम्हाला कल्पना नव्हती की त्यावेळी सामाजिक परिस्थिती काय होती. आणि तुम्ही जे उतारे वगैरे लिहिले आहेत त्याबद्दल आम्हाला फारच मदत झाली. सो आय वॉज हॅपी विथ दॅट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू. आणि हा तुम्ही आत्ता जे अनुवाद केलेला आहे तो ॲमेझॉनवरती अवेलेबल आहे, बरोबर आहे? हां. शेवटच्या प्रश्नाकडे येतो आता. 90 वर्षांच्या प्रवासात आयुष्याकडे मागे वळून पाहताना तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याच्या दृष्टीने निर्णायक असे ठरलेले अशा काही घटना आहेत? अशा 2 घटना मला, एक तर मी जेव्हाचा मला अपघात झाला आणि हात गेला त्यावेळी मी सायन्समध्ये होतो आधी. पण मला म्हणायला लागले की ते लोक की तुला ते लॅबॉरेटरीची कामं करायला जरा त्रास होईल, तू आर्ट्समध्ये जरा ट्रान्सफर कर. तर मी म्हटलं की ठीक आहे. तर मी आर्ट्स फॅकल्टीमध्ये सुरुवात केली. आणि 1 वर्षानंतर मला तिथे काहीतरी शिक्षक जे होते त्यांचा प्रभाव माझ्यावर फारच मोठा झाला. एक मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष, ते इंग्रजीचे प्रोफेसर होते त्यावेळी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये. ही वॉज वन ऑफ देम. दुसरे पेसी मसानी, मिनू मसानीचे भाऊ. ही वॉज अ हार्वर्ड ग्रॅज्युएट मॅथमेटिशियन. ही वॉज टीचिंग ॲट दॅट टाइम. अच्छा. आणि तिसरे R.P. कांगले, संस्कृत प्रोफेसर. तर त्यावेळी एल्फिन्स्टनमध्ये आम्ही विद्यार्थी होतो, पण जे प्रोफेसर होते त्यांचा बराच संपर्क आम्हाला मिळायचा. आणि आमची त्यांच्याशी बोलू शकू. आणि कांगलेनं जर प्रश्न विचारला तर त्याच्यामधून सुटका व्हायला, आग्र्याहून सुटका कशी पेटारेमध्ये गेली होती तसा धावायला पडायचं. कारण ते जरा हां तुम्हाला असं सांगतो तुम्हाला आणि संदर्भ सांगून श्लोक सांगून 5 मिनिटात जो प्रश्न उत्तर देऊ शकू, पण ते मला वाटतं की 30 मिनिटाला घ्यायचे. अरे बापरे. सो जरा सावधान असे होते. पण फारच वी हॅड अ वंडरफुल टाईम इन एल्फिन्स्टन कॉलेज. आणि दिस इव्हेंट दॅट हॅपन टू मी, मला असं वाटतं की गेल्या काही वर्षानंतर मी जेव्हा विचार करतो त्याबद्दल, तर मला असं वाटतं की माझी प्रवृत्ती जी होती ती सायन्स क्षेत्रात नव्हती ॲक्च्युली. पण त्यावेळी असं व्हायचं की SSमध्ये चांगले मार्क मिळाले की तुम्ही सायन्सकडेच जायचं. कारण त्यावेळी तुम्हाला जास्त नोकरी चांगली मिळेल असं काहीतरी. पण हे जी घटना झाली आणि मी आर्ट्समध्ये आलो, पुष्कळ वर्षानंतर मला असं कळलं की दॅट वॉज अ व्हेरी फॉर्च्युनेट थिंग फॉर मी. द अदर टाईम महालनोबिस, PC महालनोबिस, मी जेव्हा केम्ब्रिजमध्ये गेलो, आणि दिस केम्ब्रिज स्कॉलरशिप आय गॉट ऑल्सो बिकॉज ऑफ एस पर्टिक्युलर हॅपनिंग विच इज व्हेरी इंटरेस्टिंग ऑल्सो. मी केम्ब्रिजमधून परत आलो, मला टाटा कंपनीने ऑफर्ड अ जॉब, व्हेरी व्हेरी रेम्युनरेटिव्ह, लुक्रेटिव्ह जॉब. So I accepted. K.C. Buckley होते त्यावेळी डिरेक्टर ऑफ टाटास. He interviewed me, he offered me a job. I took it. ते टाटा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस म्हणून नावाचे एक कॅडरे वुड स्टार्ट. अँड आय वॉज chosen for it. Very, very lucrative. And since I had grown up very poor in many ways, I thought this was good. आम्ही दिल्लीला गेलो. अमर्त्य सेन at that time was at the Delhi University. He was a good friend of mine at Cambridge in England. Amartya asked me, invited Mahalanobis to come, and he had come to, at that time he was advisor to Planning Commission. ते यायचे दिल्लीला आणि ते पितांबर पंत म्हणून गृहस्थ होते दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये, त्याच्या घरी राहायचे. And Amartya was staying in also, he was at the Delhi University, he was a professor there, so he had quarters there. So I was staying with Amartya. So Mahalanobis came there, and so Amartya said, let's meet with him, So he had a separate room.
So I went there, I did the pranam, and I sat down, and he said, "Young man, I hear you've done well at Cambridge, you know." I said, "Yes, I did." He says, "What are you going to do next?" So I said, "I'm going to do in Tatas." And he immediately said, "A very foolish thing." A very foolish thing. So I said, "Will you please explain?" So he said, "Look, you have done very well at Cambridge. You have received a first class at Cambridge, and you are clearly talented. You should try your hand on mathematical research. Do mathematics. You will have much better life. Tatas, if you go now, of course you will be paid very well, but your chance to do mathematics will be gone. If you do mathematics now, in 5 years' time, if you want to, Tatas will simply want you back." Yeah. But you can't go the other way. करेक्ट. I was engaged to Shanta at that time. मी परत आलो दिल्लीहून आणि मी शांताला असं म्हटलं की असं म्हणायचं ते. So Shanta said, "Look, you do what you want. I'm sure that you are going to do well no matter where you go." So, and Malnobi said that I can offer you a teaching assistantship at, research assistantship at ISI, Calcutta, with no holds barred, you know. I mean, you can go wherever you want, whenever you want. I can give you 400 rupees a month and there is a place to stay, which is more than what you need. There is a good canteen there. And so I said, "I'm going to get married in March." He said, "Don't worry, I'll give your wife to be something she can learn." She was an economics graduate. So then I told Shanta this, and Shanta said, "Let's go." So I had to tell Buckley now. I have to tell. Buckley's daughters were in the same college as me. तर मी त्यांच्याशी एक नेमणूक केली की मी गेलो त्यांना भेटायला आणि फर्स्ट थिंग इज सेड इज, "You're changing your mind about joining Tatas?" मी म्हटलं की "तुम्हाला कसं कळलं ते, हेरलं कसं तुम्ही?" तर ते म्हणाले की "मला पण वाटलं की हा मुलगा चांगला, केम्ब्रिजमध्ये चांगला क्लास वगैरे मिळाला आहे, त्याने काहीतरी अकॅडमिक साईडला गेलं तर बरं होईल. पण मी ते म्हणू शकलो नाही कारण माझी माय ड्युटी वॉज टू रिक्रूट पीपल फॉर टाटास." सो देन आय टोल्ड हिम चालेल का? आय सेड, ऑफकोर्स सर्टनली. अँड अगेन ही ऑल्सो सेड व्हॉट महालनोबी सेड, काय 4-5 वर्षानंतर तुला परत इथे यायचं असेल तर आम्हाला सांग, आय विल बी हॅपी टू हॅव यू. व्हेरी गुड. सो दॅट वे दॅट इज अ बिग चेंजिंग इव्हेंट ऑन माय लाईफ, इन माय लाईफ. एक्सलंट. थँक्यू. आपल्या गप्पा कधीही न संपणाऱ्या आहेत. वेळेचं बंधन आहेच आपल्याकडे. सो शेवटचा प्रश्न असा विचारेन की पुढच्या पिढीसाठी सल्ला तुम्ही काय देऊ शकाल? मी असा सल्ला मी देऊ शकत नाही, कारण मी फक्त कधी विद्यार्थी मला असा हाच प्रश्न विचारतात. तर माझा उत्तर असं आहे की कुठलाही विषय असो, just get fully involved with it, completely. I mean, try to learn as much as you can. Try to make yourself an expert and get involved with it so much that you will be happy studying it. That's the best advice I can give you. It doesn't matter what you study. बरोबर. थँक्यू. काका, तुम्ही एवढा तुमचा अमूल्य वेळ इथं दिलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.